नमस्कार. उत्तरायण अभिवाचन भाग 26. देहडी दीप प्रकाश तदन्वय. दीपावली अर्थात प्रकाश उत्सव उत्तर गोलार्धात प्रत्येक वर्षी शरद ऋतूत साजरा केला जाणारा हा हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव आहे. आध्यात्मिक दृष्टीने अंधकारावर प्रकाशाचा विजय म्हणजे दीपोत्सव. तमसो मा ज्योतिर्गमय अर्थात तिमिरातुनी तेजाकडे ही उपनिषदांची आज्ञा आहे. शीख, बौद्ध आणि जैन पंथात देखील दीपावलीचे विशेष महत्त्व आहे. 14 वर्षाच्या वनवासानंतर रावणाचा निःपात करून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येस परत आले तेव्हा अयोध्यावासियांनी आपल्या प्राणप्रिय राजाचे दीप उजळून स्वागत केले. कार्तिक अमावस्येला संपूर्ण अयोध्या प्रकाशाने उजळून निघाली आणि तेव्हापासून हिंदू जनमानसात दीपावली साजरी केली जाते. दीपावली दिव्यांचा उत्सव. भारतीयांचा विश्वास आहे की सत्याचा नेहमी विजय असतो. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय ही वेदोक्ती सार्थ ठरविणारा सण म्हणजे दीपावली. दीपावली संस्कृत शब्दाची उत्पत्ती म्हणजेच दीप आणि आवली. या उत्सवात घराच्या दारावर, घरावर, मंदिरांवर दिव्यांची ओळ आवली प्रज्वलित केली जाते. सहस्त्रदीपे दीप खुलला सुंदर प्रकाश जय जयकारे गरजो दर्शन आनंद लुटता. दिवा, दीपक, पणती यातला भावार्थ म्हणजे अमावस्येला म्हणजे जीवनात कितीही काळोख अर्थात खडतर परिस्थिती, कंटकाकीर्ण मार्ग असला तरीही प्रकाशपुंज म्हणजेच सकारात्मकता असावी असे सूचित करणारा हा अनोखा सण. जीव, माया आणि ब्रह्मतत्वाचे पूजन म्हणजे दीपावली. दीपोत्सव म्हणजे श्रीहरी विष्णूंचे गृहस्थी रूप आहे. श्री गणेश म्हणजे विद्या आणि श्री लक्ष्मी म्हणजे धनधान्य यांचे एकत्रित पूजन दिवाळीच्या सणात करतात. दिवाळीच्या 8 दिवसापूर्वी सागर मंथनातून लक्ष्मीचे प्रागट्य झाले म्हणून तो 8वीचा दिवस ही दीपावलीची चाहूल असते. दीपावली महोत्सवाचा पर्वकाळ धनत्रयोदशी अथवा धनतेरसपासून प्रारंभ होतो. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे. अकाल मृत्यूभय टाळण्यासाठी धनतेरसच्या सायंकाळी यमराजासाठी दक्षिणाभिमुख दीपदान करावे असे सांगितले आहे. प्रकाशाची उपासना सूर्य, अग्नी आणि दिव्यांच्या रूपात नेहमीच होत असते. जीवसृष्टीचा जन्म होण्यासाठी सूर्याचे प्रागट्य नारायणाच्या दक्षिण नेत्रातून झाले आहे. नारायणाच्या नेत्रातून निघालेले हे तेज सूर्याकडून यज्ञकुंडातील अग्नीत आणि त्यातून दिव्यांच्या रूपात जनमानसाला प्रदान करण्यात येते. दीप, दीप्तो नामक धातू अर्थात चकाकणारे, ज्योतिर्मय, प्रकाशमान. जीवनात कितीही विघ्न संकटे मग ती आधी दैहिक, आधी भौतिक, आधी दैविक असोत ती दूर करण्यासाठीच पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही पंचतत्वे अवतीर्ण होऊन दीपरूपाने ही दिव्यता प्रकाशमय स्वरूपात आली. ही 5 तत्वेच सृष्टीच्या उपादानाचे कारण आहे. समस्त जगताला प्रकाशाची, तेजाची व ज्ञानाची जाणीव करून देणारा सण म्हणजे दिवाळी. म्हणूनच माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा जाणीव दे प्रकाशाची तैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. तेजपुंज दीप म्हणजेच श्री गणेश. गणेश शब्दात ग म्हणजे ज्ञान आणि न म्हणजे निर्वाण, ज्ञानाकडून मोक्षाकडे असे देखील यातून सुचवायचे आहे. पद्मपुराण आणि स्कंदपुराणात दीपावलीचा उल्लेख दिसतो. स्कंदपुराणात दिव्याला सूर्याचा प्रतिनिधी मानले गेले आहे. घृतवर्ती समायुक्तम महातेजो महोज्ज्वलम दीपम दास्यामी देवेशी सुप्रीतो भव सर्वदा. काही प्रांतात दीपावलीच्या काळात उपनिषदातील यम आणि नचिकेताची कथा ही देखील संदर्भ म्हणून मानतात. 7व्या शताब्दीतील संस्कृत नाटक नागनंद यामध्ये राजा हर्ष याने दिवाळीला दीप प्रतिपादोत्सव असे म्हटले आहे. राजशेखराने आपल्या काव्यमीमांसेमध्ये दीपमालिका असे दीपावलीचे वर्णन केले आहे.
8वीच्या दिवशी प्रगट झालेली श्री महालक्ष्मी दीपावलीच्या रात्री श्री विष्णूंसोबत सहधर्मचारिणी म्हणून भक्तांच्या विघ्नबाधांना दूर करते. बुद्धिदेवता श्री गणेश, संगीत, साहित्य, वाग्विलासिनी सरस्वती आणि धनधान्य प्रबंधक श्री कुबेराचे लक्ष्मीसह पूजन हे दीपावलीचे खास वैशिष्ट्य आहे. पूर्व भारतामध्ये ओडिशा आणि बंगाल या प्रांतात दिवाळीत कालीपूजा करतात. मथुरा आणि उत्तर मध्य प्रदेशात दीपावलीला गोवर्धन पूजा म्हणजेच श्रीकृष्ण पूजन करतात. दिवाळीच्या पर्वावर अन्नकूट हा उत्तर भारतात साजरा केला जाणारा महत्त्वाचा विधी आहे. कृष्ण भक्तिधारेतील लोक दीपोत्सवाला भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी राजा नरकासुराचा वध केल्याच्या पार्श्वभूमीवर साजरा करतात. दीपावलीत जैन मतावलंबी लोक 24वे तीर्थंकर भगवान श्री महावीर यांचा मोक्षप्राप्ती दिवस आणि निर्वाण दिवस म्हणून स्मरण करतात. शीखांच्या इतिहासात प्रकाश पर्व दीपावलीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. इसवी सन 1577मध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अमृतसर सुवर्ण मंदिराचा शिलान्यास संपन्न झाला होता. इसवी सन 1619मध्ये 6वे गुरु श्री गुरु हरगोविंद सिंगजी महाराज यांची कारावासातून मुक्तता झाली म्हणून शीख समाजात हा दीपावली सण मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. केवळ जीवनातील ज्योतीने प्रकाश देणारेच नव्हे तर आपल्या जीवनदीपाला मालवून हजारो लोकांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश देणाऱ्या असंख्य नररत्नांची मालिका आपल्या भारतीय संस्कृतीत आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीपावलीचा सण साजरा करत असताना या नररत्नांचे, क्रांतीवीरांचे, सीमेवरील सैनिकांचे आणि कोरोना युद्धांचे, डॉक्टरांचे, सफाई कर्मचाऱ्यांचे आपण स्मरण करूया आणि आपणही आपल्या जीवनात देव, देश आणि धर्मासाठी आपापल्या क्षेत्रामध्ये शुभ कार्याचा आणि समाजकार्याचा दीप लावूया. समर्थ सद्गुरू श्री दयाळनाथ महाराज म्हणतात, त्याप्रमाणे उंबरठ्यावर लावलेला दिवा जसा आत आणि बाहेर प्रकाश देतो तसे आपलेही जीवन अंतर्बाह्य उजळून निघावे हीच या पुरुषोत्तम मासातील उत्तरायण अभिवाचन प्रसंगी मंगल कामना आणि प्रार्थना. देशी कराय परात्पर गुरुतर आनंद अनुभव दे देहडी दीप प्रकाश तदन्वय बहिरिदी दासा दे. उद्या पुन्हा भेटूया उत्तरायण अभिवाचनाच्या भाग 27मध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, शुभरात्री, जय श्रीराम.